जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMER विभाग अर्थातच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग जो आहे त्या विभागामध्ये अद्याप जवळपास 2200 प्लस जागा आहेत, या रिक्त आहेत आणि त्याचीच माहिती ऑफिशियली DMER न प्रसिद्ध केलेली आहे. त्या ऑफिशियली जी माहिती प्रसिद्ध झालेली आहे ती माहिती मी तुमच्या समोर DMER ची वेबसाईट ओपन करून तुम्हाला तिथं डाउनलोड करून पूर्ण डिटेल्स मध्ये त्याची माहिती जी आहे ती माहिती तुमच्या समोर ठेवणार आहे. तर बघा, ही जी अपडेट आहे, ही जी PDF आहे, मी तुम्हाला तुमच्या समोरच DMER विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्या वेबसाईट वरतून डाउनलोड करून तुमच्या समोर जी आहे ती मांडलेली आहे. तर यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या प्रशासकीय बदल्या चालू आहेत DMER विभागामध्ये आणि त्या ज्या काही प्रशासकीय बदल्या आहेत या प्रशासकीय बदल्यांसाठी त्यांनी गट क संवर्गातील मंजूर पद आणि त्यापैकी रिक्त पद जे आहेत त्यांचा तपशील इथं दिलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे तो बघा बदली संदर्भात असेल किंवा मग 2025 ची जी काही पदभरती झालेली आहे कॉड 2025, या कॉड 2025 मध्ये विद्यार्थ्यांना जॉईनिंग कुठं कुठं मिळणार आहे त्याचा सुद्धा या PDF मधून अंदाज येऊन जातो. आणि DMER मध्ये अपकमिंग जी भरती आहे ती अपकमिंग भरती कधीपर्यंत येऊ शकते याबद्दल सुद्धा एक अपडेट जे आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. जवळपास बघा DMER विभागामध्ये 2200 प्लस जागा ज्या आहेत या रिक्त आहेत. आपण संवर्ग निहाय कोणत्या संवर्गाच्या किती जागा मंजूर आहेत, किती भरलेल्या आहेत आणि किती रिक्त पद आहेत याविषयी पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, पहिला जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये पदाचं नाव दिलेलं आहे. पदाच्या नावाच्या समोर बघा त्या पदासाठी कोणत्या GMC मध्ये वॅकन्सी अवेलेबल आहेत, त्यापैकी किती मंजूर आहेत, भरलेल्या किती आहेत आणि रिक्त किती आहेत याविषयी पूर्ण डिटेल्स मध्ये तपशील जो आहे तो तिथं दिला गेला आहे. तर यामध्ये पहिलं पद आहे अंधार खोली सहाय्यक, त्याचे एकूण 49 पद मंजूर आहेत. त्यापैकी 31 पद भरलेले तर 18 पद रिक्त आहेत. पुढं आहार तज्ञाचं पद आहे बघा. आहार तज्ञाचे एकूण जे पद आपल्याला पाहायला मिळतात ते 50 पद मंजूर पाहायला मिळतात. त्यापैकी 30 भरलेले तर 20 पद रिक्त आहेत. महत्वाचं पद आहे बघा ECG टेक्निशियन. ECG टेक्निशियनचे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकूण जे मंजूर पद आहेत ते आहेत 180 आणि त्यापैकी फक्त 69 पद जे आहेत ते भरले गेलेले आहेत आणि 113 पद रिक्त आहेत. यापैकी बघा जवळपास 92 पदांसाठी DMER 2025 मध्ये ऍड आलेली आहे. तर ते पद सुद्धा यातून भरून घेतल्यानंतर रिक्त पदांची संख्या कमी होणार आहे. औषध निर्माता, विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचं पद आहे औषध निर्माता. याविषयी मी तुम्हाला बघा थोडस डिटेल्स देतो. औषध निर्माता हे जे पद आहे या पदासाठी GMC गोंदियामध्ये एकूण 15 पद मंजूर आहेत. त्यापैकी 5 भरलेली आहेत तर 10 पद रिक्त आहेत. अशा पद्धतीचा तुम्हाला हा तपशील आहे, अशा पद्धतीने बघायचं आहे. तुम्ही जर DMER मध्ये एक्झाम दिलेली असेल आणि तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बिलॉंग करताय जळगाव मधून, तर जळगाव GMC मध्ये बघा एकूण 14 पद मंजूर आहेत. 14 पैकी 14 भरले गेलेले आहेत आणि तिथं फार्मासिस्टची एकही वॅकन्सी रिक्त नाहीये. तर त्यामुळे तुम्हाला जळगाव मध्ये जे जॉईनिंग आहे ती जॉईनिंग मिळणार नाहीये किंवा तुम्हाला जर तिथं बदली करून जायचं असेल तर ते सुद्धा तिथं शक्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं जे काही औषध निर्माता पद आहे यामध्ये एकूण DMER विभागामध्ये 525 पद मंजूर झालेले आहेत. त्यापैकी 298 पद भरली गेलेली आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 227 पद रिक्त आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. त्यानंतर पुढचं पद आहे कलाकारचं. त्यामध्ये बघा 27 पद मंजूर आहेत, 18 भरली गेलेली आहेत आणि 9 पद रिक्त आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. त्यानंतर बघा क्षकिरण तंत्रज्ञाचं सुद्धा महत्वाचं पद आहे. त्या पदांचे एकूण 483 पद मंजूर आहेत तर 203 भरले गेलेले आहेत
आणि 280 पद आपल्याला तिथं रिक्त पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीनं हा तपशील आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये तुम्हाला कोणत्या पदांची किती पद रिक्त आहेत याविषयीची माहिती पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, DMAR मध्ये पद तर खूप सारे रिक्त आहेत, पण त्याचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे, येणारी भरती DMAR ची असेल किंवा मग DHS ची भरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. DMAR असो का DHS असो, तुम्हाला कशा पद्धतीनं त्याची तयारी करायची आहे बघा. त्यासाठी आपण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेऊन आलेलो आहोत. त्याचं नाव आहे गव्हर्नमेंट एक्झाम. तुम्हाला गुगलला GOV एक्झाम्स .in टाकायचं आहे आणि तुम्हाला ही ऑनलाईनची जी काही साईट आहे ही ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे बघा. DMAR असेल, DHS असेल, त्याच्या सर्व संवर्गातील जे काही PYQ पेपर आहे यांची ऑनलाईन एक्झाम मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नवीन ऍड आली की आपण PYQ म्हणतो, PYQ घेऊन ठेवतो आणि जे काही PYQ चे PDF वगैरे आपल्याकडे येतात त्याची आपण प्रिंट मारतो, पूर्ण बस्ता तयार करतो आणि फक्त आपल्या जे काही मटेरियल आपण जमा केलेलं आहे अभ्यासासाठी त्याच्या जवळ फक्त ठेवून देतो, त्याच्याकडे आपण सरकूनही पाहत नाही. त्याच्यावरतीच एक सोल्युशन मिळून आपण एक उपक्रम राबवला आहे बघा. जे काही PYQ आहेत, PYQ पेपरचे आपण PDF न देता, PDF तर देतोच, पण PDF सोबतच ऑनलाईन एक्झाम देतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते सोडवण्यासाठी इंटरेस्ट येईल. त्यामध्ये तुम्हाला इन्स्टंटली मार्क किती पडले आहेत ते दिसून येते. त्याचबरोबर तुमचा रँक किती आहे हे पण दिसून येते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रिअल फायनल एक्झामला जो काही तुम्हाला फील येतो तो एक्झाम मध्ये फील येणार आहे. यामध्ये बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट सिरीज मध्ये काय मिळणार आहे. जर तुम्ही एकदा परचेस केलं तर त्याचं तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिडिटी मिळणार आहे. इच क्वेश्चनचा एका टेस्ट सिरीजचा एक पेपर जो आहे त्याचे तुम्हाला 10 अटेम्प्ट मिळणार आहेत. TCS आणि MPSC पॅटर्नचे तुम्हाला MCQ आणि PYQ इथं मिळणार आहेत. एका टेस्ट सिरीज मध्ये टोटल 10 PYQ मिळणार आहेत तुम्हाला PYQ चे, आणि त्याचमध्ये तुम्हाला ऑनलाईन वीकली एक्झाम सुद्धा मिळणार आहेत. त्याचे सुद्धा 10 जे आहेत ते पेपर तुम्हाला तिथं मिळणार आहे. टाइम बॉन्डेड पॅटर्न असणार आहे. वीकली तुम्हाला ऑनलाईन एक्झाम जी आहे ती MPSC पॅटर्नची होणार आहे आणि यामध्ये टाइम बॉन्डेड जो पॅटर्न आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठी माहिती केंद्र या युट्यूब चॅनल वरती तुम्ही जाऊन तिथं सबस्क्राईब करायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते सुद्धा जॉईन करायचं आहे. तिथं सगळ्या PDF वगैरे जे आहेत ते आपण तुम्हाला देत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, कॉल करायचा नाही. आणि तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी बघा फक्त GOV एक्झाम्स एवढंच सर्च करायचं आहे. मी तुम्हाला एक डेमो देतो विद्यार्थी मित्रांनो, करून दाखवतो बघा. आपण जसं गुगलला जाल तसं तुम्हाला इथं फक्त सिम्पली GOV एक्झाम्स अशा पद्धतीनं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर बघा तुम्हाला पहिली वेबसाईट दिसून जाईल, गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन पोर्टल. यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसून येईल. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिम्पली तुम्ही पहिल्यांदा साईट वरती गेल्याच्या नंतर तिथं तुम्हाला लॉग इन होणार नाही. पहिल्यांदा साइन अप करायचं आहे. त्यामध्ये तुमचे पूर्ण डिटेल्स भरायचे आहेत, ID पासवर्ड वगैरे. तिथं सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला तिथं टाकायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला अशा पद्धतीचा जो आहे तो इंटरफेस इथं दिसून येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक्झामच्या सेशन वरती गेल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथं सगळ्या पद्धतीनं डेमो एक्झाम लेक्चर असतील, DMAR आणि DHS चे PYQ असतील, त्यामध्ये बघा आपण ऑटोमॅटिकली ऍड केलेले आहेत. यामध्ये तुम्ही त्याचं बल्क मध्ये सुद्धा परचेस करू शकता किंवा इंडिव्हिज्युअल तुम्हाला जर परचेस करायचा असेल तर तो सुद्धा ऑप्शन आपण इथं अवेलेबल करून दिलेला आहे. DMAR आणि DHS मध्ये जे काही PYQ झालेले आहेत 23 मध्ये, 25 मध्ये वेगवेगळ्या पदासाठी, त्यामध्ये ब्लड बँक टेक्निशियन असेल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे असतील किंवा DMR ग्रंथपाल असेल, सार्वजनिक आरोग्य विभागातील MPW असतील, अशा वेगवेगळ्या पदांचे PYQ आपण इथं ऍड केलेले आहेत. तुम्ही इंडिव्हिज्युअल प्रत्येकी जे आहे ते सुद्धा तिथं परचेस करू शकता. बघा आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं सार्वजनिक आरोग्य विभागातील MPW च करायचं आहे तर तुम्ही इथं व्ह्यू डिटेल्स वरती जायचं आहे. सिम्पली तुम्हाला तिथं पूर्ण त्याचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स मिळून जातील. या तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये काय मिळणार आहे हे तुम्हाला तिथं दिसून येईल.
बघा, बहुउद्देशीय कर्मचारीच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील 2023 ची ही पीडीएफ आहे. यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन मिळतील. 5 सेट असणार आहेत. प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला 20 क्वेश्चन मिळणार आहेत आणि प्रत्येक सेटचा टाइम जो आहे तो तुम्हाला 24 मिनिटाचा दिला जाणार आहे. इथं बघा 10 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर बघा तुमचं अनालिसिस आणि मोबाईल फ्रेंडली ऍप आहे. अनलॉक केल्याच्या नंतर तुम्ही इथं जाऊन इथं पेमेंट केलं की लगेच तुमचं जे आहे ते इथं अनलॉक होऊन जातं मित्रांनो. त्यानंतर बघा तुम्ही जर तुम्हाला आता हे जे इंडिव्हिज्युअलच्या नंतर जर समजा पूर्ण जे एक्झाम्स मध्ये या डीएमआर 2000 आणि डीएचएस आणि डीएमआर 2000 पद भरती जे आहेत ओल्ड त्याचे पीवायक्यू पाहिजे असतील तर तुम्ही बल्क मध्ये सुद्धा परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला खूप सारं डिस्काउंट मिळून जातं. बघा डीएमआर डीएचएस नंतर तुम्ही समजा स्टाफ नर्स साठी जर परचेस करणार असाल तर तुम्ही स्पेशल स्टाफ नर्स असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, फार्मासिस्ट असतील किंवा तुम्ही ऑदर मध्ये महसूल विभागाचं तलाठी भरती सुद्धा येणार आहे त्याची सुद्धा तयारी करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा परचेस करू शकता. महिला व बाल विकास विभागामध्ये सुद्धा ज्या वॅकन्सी आहेत त्याचे सुद्धा पीडीएफ आहेत. नगर परिषद विभागामध्ये कर निर्धारण अधिकारी जे पद आहे याचे सुद्धा तिथं आहे. तुम्ही तिथून सुद्धा बल्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक्झामच्या नंतर तुम्ही या प्लॅन्स वरती जर क्लिक केला तर तुम्हाला तिथं वेगवेगळे जे प्लॅन्स आहेत हे दिसून येतील. स्टाफ नर्स पदासाठी जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर संपूर्ण विभागातील स्टाफ नर्स पदाचे पीवायक्यू आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बघा ऑल स्टाफ नर्स जे आहेत त्याच्या पीवायक्यू स्पेशल एक्झाम मिळणार आहेत. टाइम बॉन्डेड पॅटर्न असणार आहे. पीडीएफ जे आहे ते पीवायक्यू आणि लाईव्ह एक्झाम सुद्धा होणार आहे. तुम्हाला वीकली जे हप्त्यातून एकदा आहे ते लाईव्ह एक्झाम मिळणार आहे एमपीएससी पॅटर्नद्वारे. अशा पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे इथं प्लॅन सुद्धा आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ज्या तयारी करत आहात, अभ्यास ज्या पदासाठी तुम्ही तयारी करत आहात त्यासाठीचे तुम्ही तिथं जाऊन परचेस करू शकता. पीवायक्यू आणि पीडीएफ सुद्धा आपण लवकरच अपलोड करणार आहोत. त्यामुळं तुम्ही आपलं जे काही गव्हर्नमेंट एक्झामचं जे काही पोर्टल आहे याच्यावरती जाऊन तुमच्या तयारी जी आहे ती तयारी करू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रशासकीय बदल्या चालू आहेत आणि त्यामध्ये रिक्त पदांची आणि भरलेल्या पदांची माहिती आपल्याला दिली गेलेली आहे. त्यामध्येच जे काही एक्सरे टेक्निशियनचं पद आहे एकूण 483 पदं मंजूर आहेत. 203 पदं भरलेली तर 280 पदं आपल्याला रिक्त पाहायला मिळून येत आहेत. फार्मासिस्टचे सुद्धा पद आपण पाहिलेले आहेत. बघा आता महत्वाचं पद आपल्या याच्यावरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यकचे सुद्धा खूप सारे पद जे आहेत ते आपल्याला रिक्त पाहायला मिळून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक याचे सुद्धा आपल्या याच्यावरती स्पेशल बॅचेस आहेत. तुम्ही तिथं जाऊन त्या सुद्धा परचेस करू शकता. बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचे सुद्धा गोंदिया जे जीएमसी आहे इथं 24 पदं मंजूर आहेत. 19 भरलेले आहेत तर 5 रिक्त आहेत. गोंदियामध्ये जे काही आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्यामध्ये एकूण 25 पदं मंजूर आहेत. 18 पदं भरलेली आहेत तर 7 पदं रिक्त आहेत. जर तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुंबईला वॅकन्सी जर पाहिजे असेल तर बघा 10 पैकी 10 पदं रिक्त आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला समोर दिलेल्या रकान्यांमध्ये वाचायचे आहेत आणि समजून घ्यायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी बघा एकूण 1330 पदं मंजूर आहेत. त्यापैकी फक्त 827 पदं भरलेली आहेत तर 503 पदं रिक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. डीएचएस मध्ये सुद्धा लवकरच पदभरती येणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तिथं अभ्यास केलेला खूप महत्वाचा ठरणार आहे. प्रयोगशाळा सहाय्यकचे सुद्धा 712 पैकी 401 पदं भरलेली आहेत तर 311 पदं रिक्त पाहायला मिळून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीनं पूर्ण आपण पीडीएफ जर पाहिली तर त्या पीडीएफ मध्ये आपल्याला एकूण 2200 प्लस पदं जे आहेत हे रिक्त पाहायला मिळून येत आहेत. प्रशासकीय बदल्याच्या नंतर लवकरच डीएमआर 2025च्या नियुक्ती मिळणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर बघा आता हे 2026 चालू आहे. 2026च्या जे काही 25 मध्ये पदभरत्या आलेल्या आहेत त्यामध्ये परिचर्या आणि अतांत्रिक संवर्गातील पदभरती आलेली नव्हती. त्या पदभरती डीएमआर मध्ये लवकरच येणार आहे. डीएचएस मध्ये सगळ्याच पदांसाठी पदभरती लवकर येणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. आपला जीओव्ही एक्झाम्स हे जे काही ऑनलाईन पोर्टल आहे यासोबत तुमचा अभ्यास चालू ठेवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे पीडीएफ नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा.
धन्यवाद.